क्रिकेटमध्ये सराव आणि सातत्य महत्त्वाचे. संजय केळकर. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे, त्यात सातत्य ठेवले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, अशी माहिती ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या 28वी एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी सकाळी ठीक 9:30 वाजता स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित 48वी एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन, राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी व भारत सरकार NTPCचे माननीय संचालक TJSB बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर वैशंपायन यांच्या हस्ते व स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व बाळाराम खोपकर यांच्या उपस्थितीत झाला. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ही स्पर्धा सुरू आहे. त्यावेळेला शालिग्राम टुर्नामेंट म्हणून सुरू होती, मात्र कालांतराने ती बंद पडली. म्हणून रणजी प्लेयर क्रिकेटमधील इतर दिग्गजांना वाटले की ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे. येथील खेळाडूंना वाव मिळाला या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टुर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली. 48 वर्षापूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे. या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य असे आहे की आतापर्यंत 750हून अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे, असेही केळकर म्हणाले. यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेले आहेत. नवीन खेळाडूंना आवाहन करेन की विकेटवर टिकता आले पाहिजे. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, असेही ते म्हणाले. होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली. त्यावेळेला पण शालिग्राम टुर्नामेंट म्हणून चालायची, ती काही कारणानंतर बंद पडली आणि म्हणून मग तुकाराम सुर्वे, पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर क्रिकेटर आहेत, रणजी प्लेयर आहेत. पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर आहेत, आता हे ह्यात नाही आहेत. त्याच्यानंतर आमचे काका, अशी सगळी जी क्रिकेटमधली होती, मी यंगेस्ट होतो, त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे, ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली 48 वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे. या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे 750-800 खेळाडू हे निरनिराळ्या राज्यस्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत. कारण याला मान्यता आहे, याला अफिलिएशन आहे. आणि ठाणे महापालिकेचं आम्हाला याच्यामध्ये सहकार्य नंतरच्या काळामध्ये लाभलं. आज या मुलांना अतिशय सुंदर विकेटवर खेळायला मिळते. आमचा हाच उद्देश होता की ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट पुढे गेला पाहिजे. हे खेळाडूंना प्रोत्साहन नुसतं देऊन चालणार नाही, यांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामधनं ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत ते पुढे गेले. नाहीतर मुंबईचेच फक्त खेळाडू हे निरनिराळ्या टीममध्ये आपल्याला दिसायचे, परंतु आता क्रिकेट ठाण्याकडे वळलेलं आहे. हे या ठाणे जिल्ह्यातल्या या एन.टी. केळकर मेमोरियल टुर्नामेंटचं एक ज्याला म्हणता येईल की वैशिष्ट्य आहे. सर, नवीन जे खेळाडू आहेत, विद्यार्थी आहेत, ते सहभागी होतात, त्यांना काय आवाहन करले? नाही, त्यांना मी एवढंच आवाहन करेन की विकेटवर राहायचं देखील शिकायला लागेल. आता फास्ट लाईफमुळे, सगळ्या इंटरनेटच्या युगामुळे आणि 2020च्या सगळ्या टुर्नामेंटमुळे पेशन्स आहे, संयम आहे. विकेटवर राहणं हा खरा पेशन्स आहे. ते राहणं देखील त्यांनी शिकायला पाहिजे. आणि दर्जेदार क्रिकेट जो आहे तो जर तुम्हाला पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकर सारख्याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या पद्धतीने सातत्य टिकवलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळतं
आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर स्पर्धा ठेवली आणि स्वतःही सातत्य आणि सराव ठेवला तर निश्चितपणे आपण पुढे जाल. फोटो काढायचा